नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज तुम्हाला आळू वडीची पातळ रस्सा भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग आपण रस्सा भाजी आळूची करायला घेऊया। आज आपण बनवणार आहे आळूच्या वड्यांची रस्सा भाजी बनवणार आहे। तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा। इथे आपल्याला आळू वडी करण्यासाठी तिखट, हळद आणि थोडंसं चिंचेचं हे घेतले काढून, आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे। डाळीचं पीठ घेतलं, वाटी ओवा घेतलं। तर आपण आता ह्याचं पीठ हे करून घेऊया, तयार करून घेऊया। डाळीचं पीठ, हळद, ओवा आपल्याला कारण डाळ जड असते म्हणून आपण ओवा टाकून घ्यायचा। ह्याच्यात तिखट थोडंसं गरजेनुसार तिखट टाकायचं आणि ह्याच्यात थोडंसं चिंचेचं थोडं टाकायचं आहे, कारण घशात खवखव नये म्हणून चिंचेचं थोडं, चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपल्याला आता हे आहे ना मिक्स करून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं। हे बघा, इथं आता माझं पीठ हे मळून झालेलं आहे। आपण आता हे लावून घ्यायचं आहे आळूच्या पानानं। असं लावून घ्यायचं आहे आणि याला असं एकच लावायचं आपल्याला। ह्याला असं लावून घ्यायचं आपल्याला पीठ। असंच आपण सगळं पीठ लावून घेऊ। हे बघा, मी आज पीठ लावून झालेलं आहे। आता आपण याला उकडून घेऊया चाळणीमध्ये। इथं आपल्याला रस्सा भाजीसाठी लागणार आहे। त्यात आपण साहित्य सगळं भाजून घेऊया। इथं खसखस, खोबरं, तीळ आणि जिरे, खडे मसाले पण भाजून घेऊया। त्याच्यामध्ये चक्री फूल घातलेलं आहे मी, दगडफूल, मिरे आणि लवंग घातले आणि एक वेलची, तीळ, खोबरं, खसखस घालून हे आता आपण भाजून घेऊया। इथे मसाला आपला भाजून झालेला आहे। आपण आता खोबरं भाजून घेऊया। तेल टाकूया ह्याच्यामध्ये, कांदा भाजून। हे बघा, इथं आपला कांदा पण भाजला आहे। ह्याच्यात आलं आणि लसूण हे पण जरा भाजून। आता आपलं आलं लसूण पण भाजलेलं आपण आता काढून घेऊया। आता आपण हे सगळे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा, इथं आळू वडी आपली शिजलेली आहे। आपण आता याला काढून घेऊया। हे आता आळू वडी आपण थोडीशी तेलावरती फ्राय करून घेऊया। थोडं तेल टाकायचं आणि थोडीशी फ्राय करून घ्यायची तेलावरती। हे बघा, इथं आपल्या
वड्या तळून झाल्यात बघा. आपण आहे ना आता रश्श्याला फोडणी देऊन घेऊया. तेल घालूया, 1-2 चमचे तेल घालूया आपण. इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. जिरे आणि लसूण. त्याचा कलर बदलेपर्यंत आपण परतून घेऊया. हे बघा, इथं लसणाचा कलर पण चेंज झाला आहे. आपण आता हे बारीक केलेला मसाला त्याला पण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे बघा, याला पण तेल सुटलेलं आपण तिखट टाकणार आहे. छोटे 2 चमचे तिखट टाकले. तुम्हाला आवडीनुसार कसं पाहिजे तसं तिखट टाकू शकता. त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आणि ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत पण भाजून घ्यायचं. बघा, याला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. आपण आता हे मिक्सरमधून हे काढलेलं पाणी हे पण ह्याच्यात घालून घेऊया. आणि याला पण चांगलं शिजवून घेऊया आपण. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. हे बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आपण आता याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालू शकता. याच्यात गरम पाणी घालून घेऊ आपण. तुम्हाला जसं पातळ असं पाहिजे तसं करू शकता. हे बघा, मी असं जास्त पातळ पण नाही, जास्त हे पण नाही, असं रस्सा करून घेतलेला आहे. हे बघा, याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि याला 1-5 मिनिट आपण शिजू द्यायचं आहे. हे बघा, इथं आपली भाजी शिजलेली आहे. आपण कोथिंबीर टाकूया आणि याच्यात आपण वड्या पण टाकून घेऊया आणि याला 1 उकळी येऊ द्यायची. हे बघा, इथं आपली आता भाजी शिजलेली आहे. आपण गॅस बंद करूया. इथं माझ्या आळूवड्याची रस्सा भाजी करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.